महाराष्ट्रात SIR वरनं राजकारण रंगलंय। SIR ची मुदत संपली, पण मतदार यादीवरचं राजकारण चांगलंच तापलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी SIR च्या प्रक्रियेवरतीच काही गंभीर सवाल उपस्थित करत महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली। निवडणूक जवळ नसताना इतक्या घाईघाईनं SIR का? मतदारांची नावं वगळून लोकशाही प्रक्रियेवरती परिणाम घडवण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा सवाल त्यांनी विचारला। पश्चिम बंगालच्या धर्तीवरती महाराष्ट्रात सुद्धा बंगाल पॅटर्न राबवून सत्तेचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। मात्र या आरोपांना भाजपकडूनही तितकंच आक्रमक प्रत्युत्तर मिळालं। त्यामुळे मुद्दा हा आता केवळ SIR च्या प्रक्रियेपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर मतदार यादी, मतदारांचा अधिकार आणि त्या भोवती फिरणारं सत्तेचं राजकारण यावरनं सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं चित्र दिसतंय। सत्ताधारी पक्ष जे आहे, जसं भाजप खास करून, ते त्यांच्या बलाचा वापर करून त्यांचे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे जे सॉफ्टवेअर भाजपने दिलेलं आहे त्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून आणि काही प्रमाणात BLOवर प्रेशर आणून ते जे काही यादीमध्ये अफरातफर करत आहेत। 2 कोटी लोकांचं नाव हे महाराष्ट्राच्या इलेक्शन यादीमधून त्या ठिकाणी आता काढण्यात आलेलं आहे, कारण का त्यांच्याकडनं माहिती ही मिळाली नाही। जसं वेस्ट बेंगॉलमध्ये तुम्ही बघितलं असेल, एक आकडा होता डिलीटेड। उद्या जाऊन या 7,70,00,000पैकी काही लोक असेही निघणार आहेत, जसं वेस्ट बेंगॉलमध्ये निघाले होते, आणि अनमॅप्ड म्हणजे काहीच मॅप होऊ शकत नाही असे वेगळे त्याच्यामध्ये असणार आहे। म्हणजे 2 कोटीचा आकडा हा 2 कोटीचा न राहता उद्या जाऊन हा आकडा वाढू शकतो। तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी रोहित पवारांनी केलेल्या याच आरोपांचा खरपूस समाचार घेत पलटवार कसा केलाय जाणून घेऊया। तुमचे जर बूथ लेवल अधिकारी, बूथ लेवल एजंट आहे, बूथ लेवल ऑफिसरसोबत काम करायचं, मग तुमचे एजंट काय करतात? तुमचे एजंट तिथे आहे ना। त्यामुळे खोटारडेपणा सोडला पाहिजे, नरेटिव्ह निगेटिव्हिटी सोडली पाहिजे आणि SIRला प्रामाणिकपणे सर्वांनीच मदत केली पाहिजे। SIRमध्ये सर्वांनी इन्व्हॉल्व झालं पाहिजे आणि एकही मतदार सुटणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे। अशी निगेटिव्हिटी तयार करून रोहित पवार हे या ठिकाणी नकारात्मक त्या ठिकाणी वातावरण तयार करत आहेत। तर ज्या SIR वरनं हा सगळा वाद सध्या रंगलाय, त्या SIR संदर्भातली आतापर्यंतची ताजी आकडेवारी नेमकी काय आहे ते आपण पाहूया। SIR मोहिमेची आजपर्यंतची आकडेवारी: एकूण मतदार 9,78,54,049 इतके आहेत। त्यापैकी किती अर्ज डिजिटाईज झाले तर 7,68,10,000 मतदारांचे। त्यामुळे अजूनही 2,05,81,980 मतदारांचे जवळपास 21.3% मतदारांचे अर्ज हे जमाच नाहीयेत। मोठ्या शहरांमध्ये अर्जांची तूट किती टक्क्यांची आहे? मुंबई शहरामध्ये 37.57%, ठाण्यामध्ये 37.65%, मुंबई उपनगरात 34.40%, पुण्यामध्ये 31.91% तर नागपूरमध्ये 28.15%। तर 2,05,81,980 मतदारांचे अर्ज म्हणजे जवळपास 21.3% मतदारांचे अर्ज अजून निवडणूक आयोगाकडे जमा झालेलेच नाहीयेत। हे मतदार विविध कारणांमुळे कलेक्टेबल असल्याची माहिती ही BLOकडनं देण्यात आलेली आहे। मोठ्या शहरांमध्ये प्रलंबित मतदारांचं प्रमाण हे जास्त पाहायला मिळतंय। तर SIR अर्थात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनची डेडलाईन संपली आणि तुमची प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर याचा अर्थ असा अजिबात नाही की तुमचं नाव मतदार यादीतनं कायमचं गायब झालं। खरं तर आता पुढचा आणि त्याहून महत्त्वाचा टप्पा सुरू होतोय। आता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे आणि ही तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे। यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तपासण्याची, आणि नाव नसेल तर त्यावरती दावा हरकत नोंदवण्याची सुद्धा ही मोठी संधी आहे। तुमचं नाव जर का यादीमध्ये नसेल तर कुठे जायचं, कुणाकडे अर्ज करायचा, कुठली कागदपत्र सादर करायची आणि तुमचा BLO तुम्हाला भेटत नसेल तर काय करायचं? थोडक्यात तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया।
म्हणजेच मतदार यादीचं विशेष सखोल पुनर्निरीक्षण. महाराष्ट्रात BLO कडून मतदारांच्या घरोघरी जाऊन अर्ज घेण्याची प्रक्रिया 30 जून पासून सुरू झाली आणि आज संपली. पण तुम्हाला आपल्या नावाची तपासणी करता आलेली नसेल तर टेन्शन घेऊ नका. आता हा टप्पा संपला असला तरी तुमच्यासाठी संधी संपलेली नाही. कारण SIR मध्ये पुढचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे तो प्रारूप मतदार यादीवर आपला दावा आणि हरकत नोंदवण्याचा. 24 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्राची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे सर्वात आधी तुमचं नाव या यादीत आहे का हे तपासा. नाव नसेल तर काळजीचं कारण नाही, पण नाव नसेल किंवा नाव, पत्ता, वय यासारख्या तपशिलात चूक असेल तर लगेच दावा किंवा हरकत नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करा. तुम्हाला 23 सप्टेंबर पर्यंत नमुना क्रमांक 6 भरून नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. 27 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. ड्राफ्ट मतदार यादी जाहीर केल्यानंतर मतदाराने आपला स्वतःचे नाव त्याच्यामध्ये आपण पाहू शकता आणि जर इन केस त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे या त्याच्यामध्ये आपलं नाव काही मिसिंग असेल, वगळले गेले असेल, सो आपण त्याच्यानंतर लगेच 24 तारीखपासून 23 सप्टेंबरपर्यंत आपलं जे हरकती आहे, सूचना आहे, आपण इथे ER ऑफिस, संबंधित ER ऑफिस आहे, SD ऑफिस आहे, तहसील ऑफिस आहे, आपण तिथे नोंद करू शकता. तुमचा BLO अर्थात बूथ लेवल ऑफिसरशी संपर्क झाला नाही तर लगेच घाबरून जाण्याची गरज नाहीये. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना आपलं नाव तपासण्याची आणि चूक असल्यास दावा हरकत नोंदवण्याची संधी दिली जाते. त्यामुळे BLO आला नाही म्हणजे नाव गेलं असा सरळ अर्थ काढू नका. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, प्रारूप यादीत तुमचं नावच नसेल तर तुम्हाला दावा करण्याची संधी आहे. नाव वगळलं गेल्याचं लक्षात आल्यानंतर संबंधित प्रक्रियेत दावा दाखल करता येतो. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून दावे आणि हरकती तपासल्या जातील. या प्रक्रियेसाठी नोटीस देणं आणि दावे हरकती निकाली काढण्याचा टप्पाही ठेवण्यात आलाय. म्हणूनच प्रारूप यादी म्हणजे अंतिम निर्णय नाही, ती तपासणी आणि दुरुस्तीची संधी आहे. SIRच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी मतदारांची नावं यादीत नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण एखादं नाव प्रारूप यादीत न दिसणं म्हणजे संबंधित व्यक्ती कायमची मतदार यादीतून बाहेर झाली असा निष्कर्ष होत नाही. महाराष्ट्राच्या अधिकृत SIR पोर्टलवर 2025च्या मतदार यादीत नाव असलेल्या पण SIR 2026च्या प्रारूप यादीत नाव नसलेल्या मतदारांची स्वतंत्र माहिती तपासण्याची सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित मतदारांनी आपलं नाव स्वतः तपासणं आणि आवश्यक असल्यास दावा दाखल करणं महत्त्वाचं आहे. SIRचा उद्देशच मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करणं हा आहे. ज्यांचं नाव यादीत नाही त्यांनी आता काहीच होणार नाही असं समजून गप्प बसण्यापेक्षा निवडणूक आयोगानं दिलेल्या संधीचा वापर करावा. मतदार यादी तपासण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर सर्च युअर नेम इन E-रोल आणि वोटर सर्च सुविधा उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर SIR 2026 साठी सर्च युअर नेम इन SIR 2002, नो युअर BLO, ऑनलाईन एन्युमरेशन फॉर्म, SIR हेल्प डेस्क अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. म्हणूनच SIRची घर भेटीची डेडलाईन चुकली असेल तर घाबरू नका आणि निष्काळजीही राहू नका. तुमचं नाव प्रारूप मतदार यादीत तपासा. नाव नसेल तर 23 सप्टेंबर पूर्वी दावा हरकत नोंदवा. कारण मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्याची पहिली पायरी म्हणजे मतदार यादीत तुमचं नाव आहे का हे स्वतः तपासणं. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. त्या SIRची मुदत संपली पण SIR बद्दलचे प्रश्न अजूनही कायम आहेत. 2 कोटींपेक्षा अधिक अर्ज प्रलंबित आहे. त्यामुळे इथे खरा प्रश्न आहे की तुमचं नाव यादीत आहे की नाही. निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे पात्र मतदारांचं नाव यादीत ठेवण्याची, पण नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे आपल्या हक्कासाठी आपलं नाव तपासण्याची. राजकारणी आरोप प्रत्यारोप करत राहतील, पण लोकशाहीमध्ये सर्वात धोकादायक गोष्ट राजकीय आरोप नाहीत तर नागरिकांची उदासीनता आहे. यादीमध्ये नाव आहे की नाही हे बघण्यासाठी 2च मिनिटं पुरेशी आहेत, पण नाव नसेल तर त्याची किंमत वर्षानुवर्ष मोजावी लागते. म्हणून वेळीच नाव तपासा, हक्कासाठी आवाज उठवा आणि मतदानाच्या दिवशी हक्क बजावा. कारण सजग मतदारच मजबूत लोकशाही घडवतो.